आज आपण रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी तसेच टिफिनमध्ये देण्यासाठी चमचमीत असा शेवगा मसाला फ्राय बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्सेस शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम ना चमचमीत असा शेवगा मसाला फ्राय बनवण्यासाठी ना इथे मी 125 ग्रॅम इतक्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या। शेवग्याच्या शेंगा या मी अशा प्रकारे तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत। तुकडे कट करून घेतल्यानंतर हे मी पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहेत। तर हे तुकडे जे आहेत ना याच्या मी बाजूच्या शिरा ज्या आहेत ना त्या चाकूने काढून घेतल्या आहेत। शिरा काढून घेतल्यामुळे काय होते, शेवगा जो आहे ना तो पटकन असा शिजला जातो। तर आज आपण शेवगा मसाला फ्राय बनवणार आहोत ना, त्यासाठी हे सर्व शेवग्याच्या शेंगांचे तुकडे जे आहे ना ते मी शिजवून घेणार आहे। तर हे शेंगाचे तुकडे जे आहे ना ते मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तुम्ही हवं तर पातेल्यामध्येही शिजवून घेऊ शकता। तर आता शेवगा मी शिजण्यासाठी बाजूला ठेवून दिलेला आहे गॅसवरती। तोपर्यंत आता इथे मसाला फ्राय बनवणार आहोत ना, त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ना मसाला बनवण्यासाठीचे, तर ते पाहून घेऊयात। त्यासाठी इथे मी घेतले आहे 10 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप तेलामध्ये छान असे भाजून, तसेच एक मध्यम आकाराचा कांदा तेलामध्ये भाजून, 2 चमचे सफेद तीळ, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, देठासहित हिरवी कोथिंबीर। तर आता हे सर्व साहित्य जे आहे ना याचे मी वाटण तयार करून घेणार आहे। तर इथे पाहू शकता भाजून घेतलेल्या सर्व साहित्याचे इथे मी मिक्सरमध्ये अशा प्रकारे आवश्यकतेनुसार पाणी वापरून वाटण तयार करून घेतले आहे। शेवग्याच्या शेंगांची जर रस्सा भाजी बनवायची असेल ना त्यासाठीही तुम्ही अशाच प्रकारचे वाटण बनवून वापरू शकता। तर अशा प्रकारे शेवगा मसाला फ्राय बनवण्यासाठीचे आपले वाटण म्हणजेच मसाला तयार आहे। तर आता आपण शेवगा शिजला आहे का ते पाहूयात। तर पाहू शकता इथे आपला शेवगाही छान असा शिजला गेलेला आहे। शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवायची असेल ना त्यासाठीही तुम्ही अशाच प्रकारे शेवगा शिजवून घेऊ शकता। यामुळे पटकन अशी आपली भाजीही तयार होते। तर शेवगा शिजून तयार आहे। आता आपण मसाला फ्राय बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती। कढई गरम झालेली आहे, यामध्ये घातले आहे 2 छोटी पळी तेल। तेल आता इथे गरम झालेले आहे, तर गॅसची फ्लेम आता इथे मी लो केलेली आहे। या तेलामध्ये सुरुवातीला फोडणीसाठी घातले आहे पाव चमचा मोहरी। मोहरी तेलावरती छान अशी तडतडली गेली की लगेचच यामध्ये घातले आहेत पाव चमचा जिरे। जिरे छान असे तेलावर फुलले गेले की यामध्ये घातला आहे पाव चमचा हिंग, तसेच अर्धा चमचा हळद। तर इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। तसेच अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1.5 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला, 1 चमचा धना पावडर। आता हे सर्व मसाले गॅसच्या लो फ्लेमवरती इथे मी तेलामध्ये 10 ते 12 सेकंद परतवून घेणार आहे। गॅसच्या लो फ्लेमवरती मसाले परतवून घ्यायचे, नाही तर करपले जातात। तेल गरम असल्यामुळे महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। अशा प्रकारे सुरुवातीला मसाले तेलामध्ये परतवून घेतल्यामुळे ना भाजीला कलर खूप छान येतो, महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। मसाले छान असे परतले ना की यामध्ये घातले आहे तयार करून घेतलेले वाटण। तर आता हे वाटण छान असे तेल सुटेपर्यंत इथे मी या मसाल्यामध्ये परतवून घेत आहे। तर आता हे वाटण जे आहे ना छान असे एकजीव होईपर्यंत मसाल्यामध्ये मी मिक्स करून घेतलेले आहे। तर गॅसच्या लो फ्लेमवरतीच हे वाटण जे आहे ना मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तर आता इथे पाहू शकता छान असे वाटणाला तेल सुटले गेले आहे। तर आता इथे आपले वाटण आणखीन छान शिजावे, तसेच आपण शेवगा मसाला फ्राय बनवणार आहोत, त्यासाठी मसाला तयार व्हावा ना यासाठी यामध्ये घातले आहे 1 वाटी गरम पाणी। घातलेले गरम पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे इथे आता। तर आता इथे गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे व हे वाटण जे आहे ना छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। तर छान असे वाटण तेल सुटेपर्यंत शिजले गेले आहे। तर अशा प्रकारे शेवगा मसाला फ्राय बनवण्यासाठी लागणारा जो मसाला आहे ना तो आपला इथे तयार झालेला आहे। तर हा जास्त पातळही करायचा नाही आहे। तर छान असा मसाला शिजून तयार आहे। आता यामध्ये घालत आहे शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे। तुकडे घालून घेतल्यानंतर आता यामध्ये घालत आहे चवीनुसार मीठ, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर घालून घेतल्यानंतर ना आता हे सर्व साहित्य जे आहे ना ते छान असे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे, कारण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्यामुळे ना या तुटण्याची शक्यता असते। तर एकदम हलक्या हाताने छान असे या मसाल्यामध्ये हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलेले आहे। सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आता फक्त 2 मिनिटे आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती ना हा मसाला व शेवग्याच्या शेंगांचे तुकडे जे आहेत ना ते छान असे शिजवून घ्यायचे आहेत। तर 2 मिनिटांनंतर पाहू शकता मस्त असा आपला चमचमीत शेवगा मसाला फ्राय खाण्यासाठी तयार झाला आहे। याचा कलर पाहू शकता किती छान असा दिसत आहे, अगदी पाहताक्षणीच खावासा वाटत आहे।
तर मस्त असा चमचमीत शेवगा मसाला फ्राय खाण्यासाठी तयार झालेला आहे. बऱ्याच जणांना काय होतं, शेवग्याच्या शेंगांची भाजी खाण्यासाठी आवडत नाही ना, तर त्यांच्यासाठी अशा प्रकारे शेवगा मसाला फ्राय बनवला ना, नक्कीच आवडीने खातील. तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. सर्वात शेवटी यावरती घातली आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. तर अशा प्रकारे मस्त असा आपला चमचमीत शेवगा मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे. हा शेवगा मसाला तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. जास्त असा वेळ लागला जात नाही. घरातील साहित्यामध्ये तयार होते. अगदी लहान मुलांपासून मोठे देखील आवडीने खातील. तर नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करावं. कशा प्रकारे झाली होती ना, हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा. तर पाहू शकता मस्त असा चमचमीत शेवगा मसाला फ्राय खाण्यासाठी तयार झालेला आहे. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. रात्रीच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी, तसेच टिफिनसाठीही तुम्ही बनवू शकता. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.